हॅलो एव्हरीवन. पहिल्या व्हिडिओमधलाच चौथा मुद्दा आपण इथे कंटिन्यू करणार आहोत. चौथा मुद्दा आहे संस्थेच्या मालकांसाठी कमाल लाभांश निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये बघा तर मग कोणत्याही व्यावसायिक संस्थेचा प्राथमिक म्हणजेच पहिला उद्देश नफा कमविणे हा असतो. त्यासाठी संस्था स्थापन केली जाते. नफा हे व्यवसायाचे यश मोजण्याचे साधन आहे. झालेल्या नफ्यावर व्यावसायिक संस्थेची प्रगती किती झाली आहे हे आपल्याला लक्षात येते. आणि जे गुंतवणूकदार कंपनीच्या भांडवलात गुंतवणूक करतात ते सुद्धा कंपनीला जास्त नफा व्हावा आणि कंपनीने त्यांचा मोबदला म्हणजे लाभांश जास्त द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. कोणताही गुंतवणूकदार जेव्हा आपली गुंतवणूक एखाद्या कंपनीमध्ये करतो तेव्हा त्याला काय अपेक्षा असते की त्या कंपनीने त्याच्या गुंतवणुकीवर त्याला योग्य मोबदला द्यायला हवा. या अपेक्षेनेच तो कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो. तुम्हीच विचार करा, जर एखाद्या कंपनीला कमी नफा झाला तर गुंतवणूकदार त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करेल का? नाही ना. तर गुंतवणूकदाराला कंपनीकडनं जास्त लाभांशाची अपेक्षा असते, म्हणून तो त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो. तसेच भविष्य काळात कंपनीच्या विस्तारीकरणासाठी निधी आवश्यक असतो. त्यामुळे व्यापारी संस्थांनी फक्त नफा वाढवणारे उपक्रम हाती घ्यावेत. ज्या उपक्रमामध्ये कमी नफा आहे असे उपक्रम टाळावेत. आता आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार असलेल्या 2 निर्णयांचा विचार करू. या निर्णयांमुळे व्यावसायिक संस्थेला निधी किती आणि कोणत्या मार्गाने आणायचा याचा विचार केला जातो. कोणतीही व्यावसायिक संस्था असो, त्याला जर भांडवल उपलब्ध करायचं असेल, जितकं भांडवल आवश्यक आहे तेवढं उपलब्ध करण्यासाठी त्यांना काही निर्णय घ्यावे लागतात. त्यापैकी पहिला निर्णय काय आहे? वित्त निश्चितीचा निर्णय. यामध्ये बघा तर मग उदाहरणार्थ, जर तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी पैसा जमा केला आहे पण तो पैसा तुम्ही दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे तो पैसा तुम्ही सहलीवर खर्च केला तर काय होईल? तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी पैसा जमा केला होता पण योग्य निर्णय न घेतल्यामुळे तुमचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. हे झालं तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. पण व्यावसायिक संघटनेचा विचार जर केला तर त्यासाठी सुद्धा वित्त निश्चिती आणि वित्ताची योग्य गुंतवणूक कशी करावी याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्याची गरज ही वित्त व्यवस्थापकाची जबाबदारी असते. पहिला निर्णय आपण बघत होतो वित्त निश्चितीचा निर्णय. प्रत्येक व्यवसायामध्ये व्यवहार सुरळीतपणे चालू राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते? भांडवलाची आवश्यकता असते. आणि मग ही गरज भागवण्यासाठी संस्था वेगवेगळ्या मार्गांचा विचार करतात. आधी आपण भांडवलाचा अर्थ पाहूया. व्यावसायिक संस्थेचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून संस्थेच्या वतीने जमा केलेला निधी म्हणजे भांडवल होय. कोणतीही व्यावसायिक संस्था असो, तिला आपला व्यवसाय सुरळीत आणि नफ्यामध्ये असावा यासाठी मुबलक प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. आणि हे भांडवल आपण कुठून जमा करावं यासाठी काही निर्णय व्यावसायिक संस्थेला घ्यावे लागतात. मग त्यामध्ये 2 प्रकारचे भांडवल आपण आता बघणार आहोत. समहक्क भाग भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. यामधील योग्य पर्यायाची निवड संस्था करते.
समहक्क भाग भांडवल म्हणजे जर कंपनीला जास्त भांडवलाची आवश्यकता असेल आणि दीर्घ कालावधीसाठी जर ते भांडवल हवं असेल तर भागांची विक्री करून कंपनी गुंतवणूकदारांकडून समहक्क भाग भांडवल जमा करते. आणि दुसरं आहे कर्जाऊ भांडवल. यामध्ये विशिष्ट प्रकारचं कर्ज विशिष्ट मुदतीसाठी कंपनीला गुंतवणूकदारांकडून घेता येतं आणि कालावधी संपल्यानंतर ते कर्जाऊ भांडवल त्याची परतफेड कंपनी गुंतवणूकदारांना करत असते. त्याचप्रमाणे व्यावसायिक संस्थांना बँकेचे कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी स्वीकारून सुद्धा मुबलक प्रमाणात भांडवल उपलब्ध करता येतं किंवा कर्जरोख्यांचा पर्याय सुद्धा कंपनीकडे असतो. कर्जरोख्यांची विक्री करून गुंतवणूकदारांकडनं कर्जाऊ भांडवल कंपनी उभारू शकते. वित्त व्यवस्थापक योग्य भांडवल उभारणीची खात्री व्यावसायिक संस्थेला देतो. यामध्ये योग्य भांडवल उभारणी म्हणजे भांडवलाची योग्य रक्कम तसेच योग्य प्रमाणातील कर्जाऊ रक्कम व समहक्क भांडवल यांचे मिश्रण होय. जर कंपनीला समहक्क भांडवल जास्त हवं असेल तर कंपनी समहक्क भाग भांडवल भागांची विक्री करून जमा करू शकते. यांचं सेबीने प्रमाण सांगितलं होतं 2:1. समहक्क भाग भांडवलाचं प्रमाण जर 2 असेल तर कर्जाऊ भांडवलाचं प्रमाण हे 1 असलं पाहिजे. तसंच कंपनी स्वतःच्या आवश्यकतेनुसार हे प्रमाण वापरू शकते. पुढचा निर्णय आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. यामध्ये संस्थेला वित्ताची गुंतवणूक कशा प्रकारे करावी याचा विचार करावा लागतो. वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भागधारकांना कमाल म्हणजे जास्त लाभांश मिळवून देणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश असतो. याकरता संस्थेला भांडवलाचे मूल्य विचारात घ्यावे लागते. भांडवलाचे मूल्य म्हणजे गुंतवणूकदारांना अपेक्षित असणारा किमान परतावा. याचाच अर्थ त्यांनी व्यावसायिक संस्थेच्या भांडवल उभारणीमध्ये जी गुंतवणूक केली असते त्यावर मोबदला म्हणून कमीत कमी परतावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते. कोणताही गुंतवणूकदार याच उद्देशाने गुंतवणूक करतो. आता आपलंच उदाहरण घ्या. एखाद्या गोष्टीत फायदा असेल तरच आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो किंवा लक्ष केंद्रित करतो. फायदा दिसत नसेल तर आपण गुंतवणूक करण्याचे टाळतो. कोणताही गुंतवणूकदार जेव्हा व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्याला जास्त लाभांशाची अपेक्षा असते. कंपनीने जास्त नफा कमवावा आणि आपल्याला लाभांश जास्त द्यावा अशी तो अपेक्षा करतो. म्हणूनच तो व्यावसायिक संस्थेमध्ये गुंतवणूक करत असतो. यासाठी संस्थेला भांडवलाचे मूल्य विचारात घ्यावे लागते. तर आपण आता पुढचं उदाहरण बघूया. त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे कंपनी भांडवल उभारणी करताना गुंतवणूकदार त्याच्यात स्वतःचं हित पाहत असतो. उदाहरणार्थ मोबाईल हा सर्वांचाच महत्वाचा एक घटक झाला आहे. जर तो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही प्रत्येक कंपनीच्या मोबाईल सर्च करतात. त्यामध्ये तुम्हाला जे फीचर्स हवे असतील ते जर त्या मोबाईलमध्ये असतील तरच तुम्ही काय करतात, तो मोबाईल खरेदी करतात. अशा वेळेस मोबाईल खरेदी करताना तुम्ही त्यामध्ये स्वतःचा फायदा बघतात. तसंच कंपनीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार स्वतःचा फायदा कसा होईल याचा विचार करून गुंतवणूक करतो. त्यामुळे वित्त व्यवस्थापकाला व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करावा लागतो आणि व्यवसायामध्ये त्याचा
यशस्वीरित्या उपयोग करावा लागतो. यालाच गुंतवणुकीचा निर्णय असे म्हणतात. या संकल्पनेला भांडवली अर्थसंकल्प असेही संबोधले जाते. यावरून कोणताही व्यवसाय सुरू करताना व्यवस्थित सुरू राहावा किंवा व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी सर्वात आधी वित्त व्यवस्थापन म्हणजे भांडवल उभारणीसाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात. हे आपल्याला लक्षात आले असेलच. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भांडवलाचे मूल्य याची एक डायग्राम बघणार आहोत. त्यावरनं तुम्हाला आतापर्यंत आपण काय बघितलं किंवा काय तुमच्या लक्षात आलं हे एका डायग्राम वरनं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. थँक्यू.